माझा प्लीज स्क्रीन गार्ड नाही लावलोय मी त्याला. अरे तू असा फोन घेतला जो बसतच नाहीये कार मध्ये, कव्हर तरी चांगलं आहे. मी काय म्हणतोय, माझ्या फोन पेक्षा ना तुझ्या फोनची क्वालिटी जास्त चांगली आहे. मला पण माहितीये. हा मग ते तू पण सुरू कर, मला वाटतंय रेकॉर्ड करणं. मी एकटाच करतो रेकॉर्ड करणे, कारण तू मी हातात पकडून नाही करू आता नाही म्हणते मी इन फुटुरे म्हणतोय. इन फुटुरे करीन मी. अरे बाय द वे हॅपी न्यू इयर. आता आठवलं. असं काय वेगळा दिवसच नाही वाटत आहे, कारण म्हणजे कालचा झाला आजचा आला अशाच टाइप मध्ये ना, नथिंग न्यू. आपण 26 होणार आहे यावर्षी. तू माझा 2001 चा जन्म आहे, मी 25 होणार आहे यावर्षी. 28 दिवसात माझा बर्थडे. गिफ्ट प्लॅन कर, सरप्राईज प्लॅन कर. स्वतः सांगून कोण सरप्राईज प्लॅन करून घेतय काय? म्हणजे करत नाही म्हणून सांगावं लागतं, करत असतं ना दरवर्षी. आपलं वय काय? मग सरप्राईज आवडत नाहीत? हा ठीक आहे, येऊ दे सप्टेंबर महिना. मुलींनाच द्यायचे असतात का सर? हे ना मला पटत नाही, माहिती का? हे आपल्या सोयीने केलेले नियम आहेत. मी मुलगी आहे तर मला सरप्राईज द्या, मी मुलगी आहे तर माझ्याशी नीट बोला. अरे का हे कोण बोललं मी मुलगी आहे तर माझ्याशी नीट बोला? असं नक्की हे पण आहे. हे असं थोडीच बोलली. इक्वल. अच्छा, म्हणजे मला नाही मिळालं तर मी पण देणार नाही, हे इक्वल आहे ना. मग तेच ना, मला म्हणजे नाही नको मिळालं आहे ना. मग मी का देऊ तुला सरप्राईज? आता तो व्हिडिओ टाकतो फेब्रुवारी महिन्यातला, तुझा ग्रॅज्युएशन वाला. अच्छा, जेव्हा ते सरप्राईज काय? पण ते नाही नाही नाही, सगळ्यांनी, आई तू निशा सगळ्यांनी मिळून दिलेलं. असं काही थोडी नसतं. नव्हतं तूच एकट्याने असं- केलेलं. मग तुम्ही सगळे मिळून द्या, मला चालेल. मला सरप्राईजची घेणं देणे. असं म्हण ना मग. वर्षाच्या पहिल्या दिवशी पंक्चर काढावं लागले. 240 रुपये घरातनं बाहेर पाऊल ठेवल्यावर गेलेले. अजून तर खायला प्यायला जायचं, अजून जागेवर पोहोचायचं, तिथला खर्च वेगळा, तो वेगळाच खर्च. ऍक्च्युली तुला पण आवडतं मला हो. हे पण टाकणं गरजेचं आहे. मला असं का वाटतं, हा फक्त तुमच्या दोघींचाच ब्लॉग होतोय, मी कुठंच नाहीये यापेक्षा. तुझे फॉलोअर्स वाढतील. नाही, माझे नाही वाटत, तिला माहिती आहे. मी याच्या आधी 2-3 रील पोस्ट केल्या तिच्यासोबत आणि अजून एका मैत्रिणीसोबत. तर भंगारड्यांनी मला 1 रुपयाचं पण एक फॉलोअर पण नाही आला मला त्या रीलवरनं. ह्या दोघींचे प्रायव्हेट अकाउंट असून पण मला एका दिवसात किती आलं माहितीये? मला एका दिवसात लिटरली 25 फॉलो रिक्वेस्ट अशाच येतात. मी याच्या पोस्टवर कमेंट केलं सगळ्यांना जातात, पण मी रील टाकले, माझा कंटेंट आहे, मी शूट केलंय, मी एडिट केलंय, मी पोस्ट केलंय, अकाउंट माझं, पण मला 1 फॉलोअर नाही. काय नशीब. बिचारा मला म्हणतो अच्छा ठीक आहे, माझे 2 वाढले. मला इतकं वाईट वाटतं, बिचारा एवढा कष्ट करतो, 2 फॉलोअर वाढतात. मुलगा आहे ना मुलगा, आम्हाला द बिगर द बेटर नाही आहे ना, म्हणून. पैसे तू भरणार आहेस, कारण तुझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आलेले. असं मला कोणी काय देत नाही, मी माझे कमवते. हो, एक्स्ट्रा पैसे द्या म्हणजे दर महिन्याला पाठते. तुला लाडकी बहीण येते? नाही, मी एकदम घरी बसून येत नाही ना, घरी बसून येत नाही. तुला लाडकी बहीण येते, श्रीमंत असून येते. लाज वाटली पाहिजे. इतकं लाडका भाऊसारखी योजना नाही आहे आमच्याकडे. लाडका भाऊसारखी मध्ये काहीतरी काढले होते, ज्याच्यात आम्हाला नोकरी लावून देणार होते, पण ते नोकरी करून आम्हाला पैसे मिळणार, म्हणजे ते पण फुकट नव्हते मिळणार. ह्यांना फुकट मिळतात. काम कर ना, आपण भेटत जाऊ, तूच कंटेंट द्या मला, कारण इकडून तर कंटेंट मिळणं मला मिळणार आहे. कंटेंटवाला अजून एक ब्लॉग चॅनल येत आहे. तिच्या ब्लॉग चॅनलचं नाव काय असेल माहिती? लाडकी बहीण संयुक्त. आईला सांग. कोणाच्या, तुझ्या का माझ्या? दोघांच्या आयांना मी माहिती. फिल्टर घातला फिल्टरमुळे पोरींचा फिल्टर लावलाय म्हणून. काही कसं खातोय बघायचं. मला पण बघायचंय कसं खायचं मला. मी पण बघ ना, तू तुझ्या पद्धतीने खा. एस्थेटिकली मी वडापाव सारखं खाणार होता. मी उचललंच तसं होतं की असं. आता खरं सांग. भारी. वा वा, चटणीला लावला जरा. घे भरून बस जगा. ऐक ना, तुझ्यापेक्षा भारी मी खाल्लं, तू इथली रेग्युलर असून पण. आज फर्स्ट टाइम माचा ट्राय करणार आहे. मला फक्त रिॲक्शन दाखवायची, रेकॉर्ड करायची आहे आणि तो डिस्क्राईब करणार आहे की हाऊ इट टेस्ट.
कोकोनट वॉटर आणि माचा. माझं आत्ताच तोंड गाठ झालं. शब्दात एक्सप्लेन, तोंडाने नाही. ऐक ना, खूप घाण आहे. आई सपत कसं लागतंय? काही टेस्ट कशासारखं लागतं? काहीच टेस्ट नाही. ह्याची टेस्ट आहे त्याला. पाण्यात टाकून दिलाय का? तुला काहीच चव नाहीये, याला गोड पण नाहीये, तिखट पण नाहीये, काहीच चव नाहीये. मग चहापत्ती असते ना, चहापत्ती फक्त पाण्यात टाकून जर गार चहा प्यायला दिला ना कोणाला, सेम असा लागतो. क्रंची बिस्कॉट मिल्कशेक ती ट्राय करतो. माचा मला नाही आवडला ऑनेस्टली, सॉरी. सेक्सी आहे. काही आता सेकंड टाइम ट्राय करणार आहे. हा बघतोय की नक्की काय आहे आवडण्यासारखं त्याच्यामध्ये. आणि आता सेकंड रिॲक्शन रेकॉर्ड. एक सेकंड अटेम्प्ट फेल्ड. साखर बिकर पण नाही टाकले काहीतरी, याच्यातलं तरी थोडं टाका. हे काय आहे? स्ट्रॉबेरी क्रॉसॉन. स्ट्रॉबेरी क्रॉसॉन. प्रशांत. स्ट्रॉबेरी आहे. सगळं गोड आहे आपल्याकडे. तिखट हवंय काहीतरी मला. आम्ही पाहिजे. हाऊ इज इट? आजची बेस्ट डिश. अरे जरा हळू किती खातो. चांगलं आहे, खूप माइल्ड आहे. माइल्डच हवं. बाकीचे गोड आहेत ना एवढे सगळे यांना कुठे पण घेऊन या, किती चांगल्या ठिकाणी घेऊन या. हे चांगल्या गोष्टींना काय नाव होती? खारी आणि स्ट्रॉबेरी त्याला म्हणतात. ती खारीच. कॅमेरा समोर किती प्रोफेशनल खारीच म्हणते त्याला. तर 2000 रुपये वर्षाच्या पहिल्याच दिवशी घालवल्यानंतर आमच्या चेहऱ्यावर तिघांचा खूप जास्त आनंद आहे. जे पैसे अजूनही मला मिळालेले नाही आहेत बाय द वे. अरे काय पैसे करते. आज तू माझ्यावर खर्च केलास तर उद्या तुझ्याकडे कोट्यांनी पैसा येईल. 600 रुपयाने असं काय आणणार आहे तुझं? खूप काय माझ्या गाडीसाठी. असं वाटतं ही आहे ना ती पत्रकारांच्या मागे जे लोक घुसतात ना की मला पण कॅमेऱ्यात घ्या, तशी घुसते मध्ये. चला गाईज, आम्ही निघालो आता घरी. ऑलमोस्ट लंच करून. हा मागे झोपलाय. कुत्र्यासारखं खाल्लंय तू. आमची ड्रायव्हर बघा, ही आता इकडे बघणार नाही कारण तिची ड्रायव्हिंग करताना फाटते. आम्हाला तेवढा विश्वास नाहीये. हो, त्यामुळे आम्ही तिला घेत पण नाहीये. बाय बाय.